नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 26 जानेवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतले आहे। खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत आजचे आपले, तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, थोडाही स्किप न करता। तर चला, आजचा व्हिडिओ आपण सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात वन लाइनर स्वरूपामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतातील पहिले गहन प्रजनन ज्ञान केंद्र कुठे सुरू करण्यात आले आहे, तर ते मुंबईमध्ये सुरू करण्यात आले आहे। यानंतर कॅनडा देशामध्ये न्यायमूर्तीपदी नियुक्ती होणाऱ्या अर्चना मेंढेकर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे, तर ते आहेत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील। यानंतर उत्तर प्रदेशातील राज्यपालांच्या निवासस्थानाचे नवे नाव काय ठेवण्यात आले आहे, तर जनभवन असे ठेवण्यात आले आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे। तर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न, तर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे, तर बाप्पा। यानंतर कोणते विद्यापीठ आपल्या भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू हे। यानंतर 79वी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफीची सुरुवात कोणत्या राज्यामध्ये झाली आहे, तर आसाम या राज्यामध्ये। यानंतर टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 च्या अहवालामध्ये कोणते विद्यापीठ जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर आहे, तर युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड हे। यानंतर अटल पेन्शन योजना कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आलेली आहे, तर 2030 ते 31 पर्यंत। यानंतर दोस्ती 17 हा भारत, मालदीव आणि श्रीलंका यांच्या संयुक्त तटरक्षक दलाचा 17वा सराव 17 ते 19 जानेवारी दरम्यान कोठे आयोजित करण्यात आलेला आहे, तर तो आयोजित करण्यात आलेला आहे मालदीव मध्ये। यानंतर कालचा आपला 10वा प्रश्न, तर विद्यार्थ्यांनो महत्त्वाचा प्रश्न होता, तर जानेवारी 2026 मध्ये भारत युरोपियन संघ शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात येणार आहे, तर नवी दिल्ली मध्ये करण्यात येणार आहे। तर विद्यार्थ्यांनो, चला आपण आजच्या चालू घडामोडीला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न महत्त्वाचा पाहूयात। तर 2026 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, एकूण 131 व्यक्तींना। किती, तर एकूण 131 व्यक्तींना। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर 2026 मध्ये एकूण 131 मान्यवरांना प्रतिष्ठित पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत। तर यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। आणि हे पुरस्कार कला, क्रीडा, समाजसेवा, सार्वजनिक व्यवहार अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यांसाठी दिले जात असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, 2026 पद्म पुरस्कारांची प्रमुख वैशिष्ट्ये आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात। तर या पुरस्कारांची एकूण संख्या सर्वांनी लक्षात ठेवा, तर 131 आहे। किती आहे, तर 131। आणि या पुरस्काराचे प्रकार 5 पद्मविभूषण आहेत, 13 पद्मभूषण आणि एकूण 113 पद्मश्री आहेत। तर विशेष म्हणजे यामध्ये 19 महिला, 6 परदेशी आणि 16 मरणोत्तर पुरस्कारांचा समावेश आहे यामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रमुख विजेते तर अभिनेता धर्मेंद्र पद्मविभूषण मरणोत्तर मिळाला त्यांना, आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांना पद्मश्री मिळाला, आणि गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण देण्यात आला, आणि क्रिकेटर हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री, आणि उद्योजक उदय कोटक यांना पद्मभूषण देण्यात आलेला आहे। तर विद्यार्थ्यांना, आपल्या महाराष्ट्रातील योगदान, तर आपल्या महाराष्ट्रातील 15 मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत, आणि हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले जात असतात। यानंतर आपला दुसरा प्रश्न, तर आपल्या भारताने 26 जानेवारी 2026 रोजी कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा केला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, 77वा। कितवा, तर 77वा। तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारताने 2026 रोजी 26 जानेवारी या तर आपला 77वा प्रजासत्ताक दिवस साजरा केलेला आहे। तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आले आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले। तर त्या दिवसापासून दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात असतो। यानंतर तिसरा प्रश्न, तर बजाज
पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे वैयक्तिक विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, न्यूझीलंड मधील ल्यूक मुडग्वे यांनी. कोणी? तर ल्यूक मुडग्वे यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. महत्त्वाचा प्रश्न आहे, तर लक्ष द्या सर्वांनी. तर बजाज पुणे ग्रँड टूर 2026 च्या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये न्यूझीलंडच्या ल्यूक मुडग्वे याने वैयक्तिक विजेतेपद जिंकले आहे. तर ली निंग स्टार संघाकडून खेळवणाऱ्या ल्यूक मुडग्वेने ही ऐतिहासिक 5 दिवसीय स्पर्धा गाजवत पहिले विजेतेपद नुकतेच पटकावले आहे. यानंतर चौथा प्रश्न, तर PNG ज्वेलर्सने आपला नवीन ब्रँड अँबॅसेडर पदी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, रणवीर कपूर यांची. कोणाची? तर रणवीर कपूर यांची. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर PNG ज्वेलर्सने जानेवारी 2026 मध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांची आपला नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे. आणि या नियुक्तीबाबतची महत्त्वाची माहिती देखील आपण खालीलप्रमाणे पाहूयात. तर उद्देश काय आहे? तर ब्रँडची राष्ट्रीय स्तरावर उपस्थिती वाढवणे आणि तरुण ग्राहकांशी संपर्क साधणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे. आणि कार्यकाळ, तर ही नियुक्ती जानेवारी 2026 पासून लागू झालेली आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 5वा. तर कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा 5G वापरकर्ता देश बनला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कोणता? तर तो आहे आपला भारत देश. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि पहिल्या क्रमांकाचा आहे चीन, हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत हा देश चीनला मागे टाकन, म्हणजे चीन हा पहिल्या क्रमांकावर आहे. तर 400 दशलक्षाहून अधिक 5G वापरकर्त्यांसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा 5G वापरकर्ता देश बनलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, ऑक्टोबर 2022 मध्ये 5G सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या काही वर्षातच आपल्या भारत देशाने ही मोठी झेप घेतली असून अमेरिका आणि जपान सारख्या प्रगत देशांना मागे टाकलेले दिसून आले. तर महत्त्वाचा तपशील पाहूयात. तर स्थान चीन नंतर प्रथम जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर आपला भारत. आणि वापरकर्ते तर 400 दशलक्ष म्हणजेच किती? तर 40 कोटीपेक्षा जास्त 5G ग्राहक आहेत आपल्या भारत देशामध्ये. आणि वेग, तर 5G सेवांचे सर्वात वेगवान प्रमाणीकरण करणारा प्रमुख देश आहे. आणि आधार, तर 5 लाख पेक्षा जास्त 5G बेस स्टेशन्स 5 लाखांहून अधिक आहेत, जे भारत सरकारच्या डिजिटल विस्ताराचे लक्षण आहे. यानंतर 6वा प्रश्न, तर विद्यार्थ्यांनो, ऑस्ट्रेलियातील कोणती नदी जगातील सर्वात जुनी नदी म्हणून घोषित करण्यात आली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी, फिंक नदी. काय नाव आहे त्या नदीचं? तर फिंक नदी. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर ऑस्ट्रेलियातील फिंक नदी, जिला स्थानिक लारापिंटा नावानेही ओळखले जाते, तर जगातील सर्वात जुनी नदी ही मानली जाते. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर अंदाजे 300 ते 400 दशलक्ष वर्षांपूर्वीची ही नदी डायनासोरच्या काळापूर्वीपासून अस्तित्वात आहे. आणि ही नदी मध्य ऑस्ट्रेलियातून वाहते व भूवैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत प्राचीन मानली जाते. तर विद्यार्थ्यांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे आपला 7वा. तर केंद्र सरकारचा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 नुकताच कोणाला जाहीर करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, सीता अशोक शेळके असे त्यांचे नाव आहे. कोणाला? तर सीता अशोक शेळके. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026 सालासाठीचा केंद्र सरकारचा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार खालील व्यक्ती आणि संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. तर वैयक्तिक श्रेणी लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके, ते आहेत भारतीय सेनामध्ये. आणि संस्थापक श्रेणी तर सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. आणि हा पुरस्कार दरवर्षी 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच पराक्रम दिवशी साजरा केला जात असतो. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पितुक गस्टर महोत्सव कोठे आयोजित केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लडाख मध्ये. कोठे? तर लडाख मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पितुक गस्टर हा महोत्सव लडाख मधील
लेह पासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या स्पितुक मठामध्ये आयोजित केला जात असतो आणि हे 2 दिवसांचे पारंपरिक सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव आहेत जे दरवर्षी तिबेट कॅलेंडरच्या 11व्या महिन्यामध्ये म्हणजे साधारणपणे जानेवारीमध्ये आयोजित केले जात आहे. तर यानंतर 9वा प्रश्न, तर एशियन बॉक्सिंग कौन्सिलच्या सदस्यपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर ऑप्शन बी विजेंदर सिंह यांची. कोणाची? तर विजेंदर सिंह यांची. महत्वाचा प्रश्न, तर याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूया. तर भारतीय बॉक्सिंग क्षेत्रातील दिग्गज खेळाडू आणि ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंग यांची एशियन बॉक्सिंग कौन्सिलच्या सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात आपण. तर भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेलिया व्हालवर्डे यांची. कोणाची? तर अमेलिया व्हालवर्डे यांची. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर आपण याविषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोस्टा रिकाच्या अमेलिया व्हालवर्डे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने 20 जानेवारी 2026 रोजी अधिकृतपणे त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तर हा प्रश्न सर्वांनी कमेंट मध्ये कळवायचा आहे. याचे योग्य उत्तर खूप सोपा आणि महत्वाचा प्रश्न आहे. तर प्रश्न पाहूयात. आणि हा प्रश्न आपण काल पाहिला होता चालू घडामोडीमध्ये. तर उत्तर प्रदेशातील राज्यपालांच्या निवासस्थानाचे नवे नाव काय ठेवण्यात आले आहे? तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कमेंट मध्ये कळवा आणि आपल्या या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट सर्वांनी 500 लाईक पर्यंत जाऊ द्या. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि सर्वांनी लाईक देखील पूर्ण करा. आणि जाता जाता या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.